तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव राजू पाटील. तर आपण लक्ष्मण ज्यावेळेस घेतलेला त्यावेळेस काय म्हणजे त्याचं वय काय होतं? लक्ष्मण घेतला तेव्हा त्याचं वय काहीतरी दोन अडीच वर्ष होतं वय. त्यावेळेला घेतला आपण. मग तुम्ही त्याला असे काय नक्की त्याचं काय बघून घेतलेलं त्याला त्यावेळेस? पहिली कसा बैल हा मूळचा धनाई शिंदे तात्यांचा लहान वासरू घेतलेलं त्यांनी. त्यापासून मी बघत होतो बैलाचा आम्ही त्याचे हे करून बैल पळत होता. पण तेव्हा त्यांनी विकायचं म्हणले. मग ते वारूनच्या शंकरांना वासरू घेतलं. शंकरांना मी सांगितलं शंकरांना बसून आम्ही एक बघितलं 2-3 फेऱ्या काढून. अण्णाला म्हणलं काका आले. काका म्हणले फेऱ्याला आलेलं ते दुसरं वासरू आमचे राजू शेठ म्हणले पाटील हा बैल घेऊया आपण. मी अण्णांच्या शंकरांना हा बैल आम्ही 1,91,000 रुपयाला घेतला. बैला ती धमक आहे पाळायची. बैलाचं म्हणजे पाय शरीर सुट्टी उभी. त्याची जात कोणती आहे? लक्ष्मण किल्लार धनगरी किल्लार मध्ये प्युअर जाते. आणि ज्यावेळेस म्हणजे तो पायाला लागला तुम्ही घेतले नसेल त्याचं प्रॅक्टिस कसं घेतलं एवढं त्याने घेतला तेव्हा हा पायऱ्याला कोण बैल देत नव्हती. ती हा बैल म्हणजे दाखतो याव करतो म्हणून त्याचा आमच्या म्हणजे बाबांनी कुणाचा उपकार आहे. त्यांनी आम्हाला सलग 3-4 महिने त्यांचा बैल दिला बिरजा. तिथून हा लागला सुराला चांगला. मग तिथनं पुढे त्याचं कसं नियोजन पायऱ्याचं केलं? परत पायऱ्याचं मीच नियोजन आपलं बैल हे करून बघत काय होतं. पण तिथून पुढे जी गुलालात राहिला रात कायम गुलालात बैल राहत गेला. वैशिष्ट्य म्हणजे पुणे जिल्ह्यात कधीच गुलाल त्याचा तुटत नाही. अजून त्याचं काय वैशिष्ट्य वेगळं सांगता दुसऱ्या वैशिष्ट्य काय? बैलाला कसं आहे, बैलाला गाडी पुढे गेलेली खपत नाही. बैल मागे जरी पळत असला पुढे गाडी जरी दिसत असली तर पुढच्या आडावं पब्लिक निकालाच्या अगोदर 100 फुटावर बैल गाडी 100% निकाल घेतो. त्याचा असं दावणीवर कसा त्याचा स्वभाव असतो? दावणीवर लय घरी लय शांत बैल. एका कासऱ्या असतो घरी. आड्यातच जरा तापटपणा करतो. घरी लय बैल शांत. एकाच दाव्या असतो बैल. आता तो लहानपणीपासून तुम्ही त्याला सांभाळताय. त्याच्या सगळ्या खास खोडा तुम्हाला माहित आहेत. तर त्याची अशी वेगळी अशी वैशिष्ट्य आहे काय त्याचं लहानपणीपासून? वैशिष्ट्य म्हणजे त्याला गाडी अशी पुढे गेलेली सण होत नाही. गाडी पुढे बघितली त्याला ती राग सण होत नाही. मग असं त्याची गाडी कोणत्या बैला संग गटून जास्त पळते? गाडी आता बलमा बरोबर सुद्धा आमची गाडी चांगली. मी पहिल्यापासून बलमाची त्याची गाडी कधीच आमचा मार खाल्ला नाही. एखादा मैदान चुकून खाल्ला असेल पण शक्यतो बलमा बरोबर कधीच मार खाल्ला नाही. बलमाची लक्ष्मणची गाडी लय गटून पळते. आणि त्यात ह्या गाडी विशाल ड्रायव्हर जर असेल तर ही गाडी म्हणजे चांगलीच पळते बलमाची लक्ष्मणची. तरी लक्ष्मणरावचे असे कोणकोणते असे फायनल मोठे झालेले? मोठे आता ओळखीचे भारत केसरीचं मैदान झालेलं आहे. तिकडून कुरसुंगीचं मैदान अशी पुणे जिल्ह्यात मोठी जेवढी मोठी मैदान फायनल झाले. लक्ष्मणरावचे असे सगळे मिळून किती झाले असतील ते मैदान? बरीच फायनल झाले. आम्ही नाही शकतो बरीच झाले. गरीब बरीच शिल्ड बक्षीस भरपूर खोली भरल्या पण आम्ही नाही कधी. त्याने तुमचं एवढं महाराष्ट्रात नाव केलंय तर तुम्ही त्याचा व्यायाम वगैरे असं कसं त्याचं नियोजन करतो? व्यायाम घरी कसं जरा चालवायचा ही थोडे पवनी असते किंवा नांगराला थोडं आणायचं. त्याच व्यायाम त्याचा असं. मग तुम्ही त्याला नांगराला वगैरे हाणता मग त्याच्यामुळे त्याचं नक्की काय होतं? जरा हे होतं ना शिरा सांधे जरा हे होती मसल जरा चांगली होती. म्हणजे व्यायाम दम हे होतो ना. दम वाढतो. आम्ही जास्त हाणत नाही. एकदा 15-20 मिनिटं फक्त हे करतो. बाकी त्याला तुम्ही असं खाद्य वगैरे असं वेगळं? खाद्य नाही. खाद्य नॉर्मलच आपली शेंगदाणा पेंड मका चोनी गोळे पेंड अशी नॉर्मल असं. दूध बीत असलं काय नाही. एकदम नॅचरल आपलं आहे तीच. बाकी दूध अंडी बिंडी असलं काही सुद्धा नाही त्याला पहिल्यापासून. आता फायनल घेतल्यानंतर तुमच्या गावात कसं वातावरण असतं? आमच्या गावात जल्लोष झाला असेल. वडकीचे भारत केसरी झाला तेव्हा भरपूर जल्लोष केला सगळ्यांनी. आता बी जल्लोष चालू असेल घरी. घरी कसं असतं नियोजन? घरी आमचे सगळे लेडीज बिडीज सगळे आमच्या लाईव्ह असतात. बघत असतात सगळ्यांना. राजू काकांच्या घरी माझ्या घरी म्हणजे पहिल्यापासून तो रक्तातला नाद आहे. असं त्याचं आठवणीतलं तुमच्या कुठलं मैदान सांगचाल तुम्ही? आठवणीतलं ओळखीचं एक आठवणीतलं मैदान पण पुण्यातच झालं. तुमच्या शेवाळवाडीचं एक म्हणजे गाडी एकदम माग होती. बैलांना फक्त 100 फुटात मागणं जाऊन निकाल घेतलेला.
तो एक आठवणीतलं चांगलं मैदान. उडकीचं एक भारत केसरीचं मैदान हा आठवणीत राहणार आमचं. म्हणजे काय क्षण झालेला? मैदानात उडकीच्या मैदानात कसं एकदम भारत केसरी होऊन त्याने आमच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण केल्या. म्हणजे सध्या आम्हाला ह्याच्याकडून काय सुद्धा अपेक्षा नाहीत लक्ष्मणकडून. पुरी केली बस. पूर्ण त्यानं अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या ती. लक्ष्मणरावचं आता सध्या वय काय आहे? वय एक 4-1 वर्ष असेल होय त्याचं. 4-4.5 वर्ष. हा 4 वर्ष असेल. आता त्याचं शरीर एकदम असं भारदस्त झालंय. वशिंड वगैरे 2 पाकी झाले. होय तेच. मग ते शरीर एवढं झालंय मग तुम्ही त्याचं घरचं नियोजन कसं करता? घरी का नाही, घरी खाते सकाळचं आपलं सुकी वैरण वली वैरण असं मिक्स असतं. हे करूनच खाद्य घालाय सकाळचं हे करून. तर तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचे धन्यवाद.